हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज मी झुणका भाकर बनवली आहे, मिरचीचा ठेचा बनवला आहे। शेंगदाणे, लसूण आणि मिरची कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचे, खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकून। कुटून झाल्यावर कढाईमध्ये थोडं तेल टाकून ठेच्याला परत परतून घ्यायचे। पुन्हा कोथिंबीर टाकायची थोडीशी। हा तयार झाला आपला मिरचीचा ठेचा। आता झुणका बनवायची त्याची मी तयारी करते। इकडे लसूण आणि हिरवी मिरची कढाईमध्ये परत परतून घेतली। यालाही खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे। तोपर्यंत मी इकडे कढाईमध्ये तेल टाकून राई जिरा टाकला आहे। राई जिरा टाकून झाल्यावर कांदा टाकते। कांदा टाकायचा याच्यामध्ये। तोपर्यंत इकडं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते मिरची आणि लसूण। लसूण आणि मिरची कुटून झाल्यावर कांद्यामध्ये टाकायची मिरची, हळद टाकायची थोडीशी, मीठ टाकायचे थोडं चवीनुसार, काकी आपण मिरचीमध्ये पण टाकलं होतं खलबत्त्यामध्ये कुटायच्या टायमाला, लवकर कुटल्या जाती। थोडं पाणी टाकून भाजून घ्यायची। मग थोडं अजून पाणी टाकून उकळी घ्यायची पाण्याला। उकळी आल्यावर झाकण ठेवून द्यायचे। उकळी आल्यानंतर याच्यामध्ये बेसन टाकून छान पळीने चालून घ्यायचं, याला हटून घ्यायचं। उकळी येऊस तर मी इकडं बाजरीची भाकर करते। बाजरीची भाकर केली। तुम्ही पण करून पहा। ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल, नक्कीच करून पहा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणीला नक्कीच सबस्क्राईब करा, पुढे वाढवा प्लीज। आता माझा मुलगा खाऊन पाहतोय कशी बनली, तुम्हाला सांगतोय खाऊन। ठेचा आणि झुणका भाकर छान बनली मम्मी। थँक्यू।